2 दिवसांपासून पुणे शहरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। आताही आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जनजीवन आहे ते काहीसं विस्कळीत झालेलं आहे। गरज असेल तरच पुणेकरांनी बाहेर पडावं असं सुद्धा आवाहन आता करण्यात येत आहे। पुणे त्याचबरोबर पुण्यातल्या घाटमाथ्यांवर सुद्धा सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आता ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातल्या मध्यवर्ती भागातली ही दृश्य आहे। कोसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। 48 तास पुण्यासाठी रेड अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे। आताही आपण पाहतोय की हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं जे रूप आहे ते आपण पाहतोय की अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आता साचू लागलेलं आहे। पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचं काम घटना घडलेल्या आहेत। तिथं NDRF कडून बचाव कार्य आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड म्हणजे देहू, आळंदी या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी हे साचल्यामुळे नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे ते पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। पुण्यातल्या शहरामध्ये आपण पाहतोय की मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पाहायला मिळते आणि 48 तास पुण्यासाठी रेड अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे। पुण्यात अनेक ठिकाणी म्हणजे 51 ठिकाणी झाड पडल्याच्या घटना आहेत त्या सुद्धा घडलेल्या आहेत। त्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या महानगरपालिका, अग्निशामक दल हे सुद्धा सतर्क असल्याचं पाहायला मिळते। पण 48 तास हे पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे घराबाहेर गरज असेल तरच पडावं असं सुद्धा आवाहन आता हवामान विभागाने केलेलं आहे, प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। NDRF, अग्निशामक दल आणि पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आहे ते सुद्धा पुण्यातल्या पावसावर लक्ष ठेवून आहे। सध्या तरी पुण्यात कोणतीही अनुचित घटना आहे ती घडलेली नाहीये, पण त्यासाठी प्रशासन आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळते आणि 48 तास पुण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळपासून आपण पाहतोय की पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।